महाविकास आघाडीचं लोकसभेचं जागा वाटप हे अंतिम टप्प्यात आलेलं आहे। वंचितची जागा वाटपावरून आता बोलणी सुरू आहे असं असताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवरती घणाघाती टीका केली। इतकंच नाही तर महाविकास आघाडीची एकी तोडण्याची भाजपानं काँग्रेसला सुपारी दिली असा खळबळजनक आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला। आंबेडकरांना काँग्रेसचं इतकं वावडं का, पाहूयात या रिपोर्टमध्ये। काँग्रेसमध्ये भुरटे चोर आणि सुपारीबाज, प्रकाश आंबेडकर यांची घणाघाती टीका। काँग्रेसमध्ये असे बरेच सुपारी बहादूर आहेत हे आपण लक्षात घ्या। भाजपानं महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचं काम काँग्रेसला दिलंय। आंबेडकरांचा खळबळजनक आरोप। लोकसभा जागा वाटपावरून वंचितची महाविकास आघाडीसोबत बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे। असं असताना प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवरती जोरदार हल्लाबोल केलाय। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। एकीकडे महाविकास आघाडीच्या बैठकांना उपस्थित राहणाऱ्या आंबेडकरांनी कोल्हापूरमधल्या जाहीर सभेतून काँग्रेसवरती जोरदार हल्ला चढवला। काँग्रेसमध्ये अनेक सुपारीबाज असून महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचं काम भाजपानं काँग्रेसला दिलं असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली। तर दोस्ती केली तर आम्ही पूर्ण करतो असं प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं। ही देशाची खोटं बोलत चाललेलं आहे, लुटारूंचं सरकार आहे। याच्यासारखा लुटारू दुसरा कोणच नाही हे आपण लक्षात घ्या। काँग्रेसवाले तुम्हाला आवाहन करतो मी, तुम्ही भुरटे चोरात। सध्याचं सरकार हे डाकूंचं सरकार आहे। एक तर मुख्यमंत्री तुमचा गेला, दुसरा मुख्यमंत्री राहिलाय, त्याला सुद्धा अजेंडा देण्यात आलेला आहे ते एकीमध्ये बिघाड कर। तू एकीमध्ये बिघाड केलास तर मे जून मध्ये कुठला तरी गव्हर्नर म्हणून त्या ठिकाणी जाशील। काँग्रेसमध्ये असे बरेच सुपारी बहादूर आहेत हे आपण लक्षात घ्या। काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना असणारा सल्ला आमचा आहे, हे पहिल्यांदा सुपारी बहादूर ओळखा, काँग्रेसमधून फेकून द्या, काँग्रेस तुमची वाढायला सुरुवात होईल। मला प्रकाश आंबेडकर मला काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही। आमचा स्वभाव असा आहे की दोस्ती करायची तर पूर्ण करायची, दोस्तीचा हातही करायचं आणि तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे असं बोलायचं, ते त्या पद्धतीच्या प्रतिक्रिया काय द्यावं हे मलाच कळत नाही। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून खलबत सुरू आहे। निवडणुका तोंडावर आल्या असल्या तरी आंबेडकरांचं अजूनही तळ्यात मळ्यातच सुरू आहे। त्यातच आंबेडकरांनी काँग्रेसवरती हल्लाबोल केलाय, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र यावर फारसं न बोलता सावध प्रतिक्रिया दिली। प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसवरही टीका केली आहे। त्यांनी म्हटलं की काँग्रेसचे नेते सुपारीबाज आहे आणि भाजपवरही टीका केली आहे। साहेब आंबेडकर साहेब कोणाबद्दल काय बोलतात, कधी बोलतात या संदर्भात मी काय सांगू। मी एवढंच सांगतो की आमच्या शुभेच्छा आहेत बस। प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसवरती टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे। आजवर अनेकदा प्रकाश आंबेडकर यांच्या निशाण्यावर काँग्रेस राहिली आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची युती आहे। त्यानंतर आंबेडकरांनी महाविकास आघाडीमध्ये यावं यासाठी ठाकरे प्रयत्नशील होते, पण वंचितचा महाविकास आघाडी प्रवेश काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे रखडला असा आंबेडकरांचा आरोप आहे। निवडणुकीच्या तोंडावरती जागा वाटप शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे। त्यातच आंबेडकरांनी काँग्रेसवर जहरी टीका केली। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद निर्माण होणार नाहीत याची काळजी आता वरिष्ठांना घ्यावी लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।